संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी याचं डुक्कर जाणार तो चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही गरीबाचे लेकर असते तो हाताने वाटोळ करायला लागला ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे मला रातभर फोन आहेत मिळवलेला खोटं बोलत नाही बाबा आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही पण शिंदे साहेबाची झोप नाही आता गाडीत फोन आला काय म्हणले सर ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघतो मला सुधरा पहिल्यासारखे प्रेम सुरू चूक सुधारायची राजकारणात मी चपडप करणार नाही कशात तुमच्या भाजपमध्ये शिवसेनेत राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही चूक सुधरा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या काहीच हरकत नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार शिंदे साहेबांचा फोन होता का तुम्हाला त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी त्यांचा घ्या ना कोणाचाच घ्या नाही कोण मिस कॉल टाकायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत घ्यायचेच नाही तुम्ही रितसर करा संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात कुठे तुम्ही दुरुस्त करा पहिल्यासारखं प्रेम सुरू सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे ते कुठेतरी खंड करायचं पुढे बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची पुन्हा खंड करायचा असा हा प्रयत्न दिसतोय का खंड करून खाण्याचा त्यांच्या डोक्यातच नाही मराठी पहिले नाही राहिले मराठी थंड होतच नाहीत कवा गरमच आहेत कवा गरम आहेत पण आता लय चावताळे ही जे डावर नवीन रचला ना लय भयानक आताची पोझिशन सांगू तुम्हाला आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं पाठ 5:30च्या टायमाला पाठ ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे रोड बंदोबस्त काढायचा ही पत्रकार आमच्या सोबत आहे धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झाला मी खोटं कधीच माहिती देत नाही आणि तू अटक करायला कोण येणार तू नुसतं मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटे आहेत ईडीचं भेव वाटत आमच्याचं भेव वाटतं माझ्याजवळ काय घंटे ईडीला आणि फिडीला तू नुसतं पडून येईन तू अटक करून दाखव मग मराठीत तुला कळण राज्यात काय असतं यांना काय झालं यांना एक माझा आला यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे आपलं कोणी काही करीत नाही बहुमताने आलो त्यांना माहितच नाही मराठी निवडून दिलं हे मुसलमानाच्या मागं लागले त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही हे धनगराच्या मागं लागलेत 15 वर्ष झालं फसिलंय त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही मराठ्याला फसवलं आता दलितांच्या बंजारा समाजाला फसवलं त्यांच्या डोक्यात खुटी शेतकऱ्याला फसवलं आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना आमचं कोणी काही करू शकत नाही आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत त्यांना पळता भुईच कमी करतो बघा कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न नाही इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकतात पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो मराठी सुद्धा काही पण करू शकतात अन्याय सहन करणारे अवलाद आमची मराठ्याचे नाही पक्ष फिक्ष गेले उडत मराठी काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर काही पण आम्ही दिल्लीला जे आहे ते जंतर मंतरवरती जयंतीच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता आता जयंतींना काय आव्हान असतं नाही मी आव्हान नाही करत कोणाला मी मंत्र्याला बी कधी बोलत नाही आंदोलनाला बसलो येतो का भेटायला ये नाही तर नको येऊ ज्याचे त्याचे रूल असते त्यांना यायचं असलं येते ना आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्लीपर्यंत ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं मात्र प्रसाद लाड असं म्हणतात की मी असेपर्यंत जरांगेंना उपोषणाची वेळ येऊ देत अरे बाबा त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते एकटं तर पडत काय करणार ते विखे पाटील तर पडत आहे वरूनच काय म्हणतात ना त्याला आडात नाही पावऱ्यात कोडून यायचं फडणवीसाची हिरीच कोरडी पडली शेतकऱ्यासाठी मराठ्यासाठी धनगरासाठी आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची मला सगळ्यात आधी माझं टिप्पणी आहे प्रमाणपत्राचा एक विरोध होऊन देणार नाही मराठ्यांचे टेन्शन घ्यायचं नाही पक्का आरक्षण आपलं ते बरं का पण यांच्या डोक्यात जे आहे ना आपलं कोणी काही करू शकत नाही बहुमतावर यांना 24 का पहिला दाखवतो मी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे मात्र आपण पाहतोय की विरोधी पक्षांकडे याला कडाडून विरोध केला जातो शासन निर्णय आहे का जिल्हा परिषदेमध्ये मी ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून शासन निर्णय असेल तर बोलतो ठीक आहे मी त्यांच्याकडून समजून घेतो जी गोष्टच मला माहित नाही मी सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार
फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय प्रश्न आहे. माहितच नाही एखादा शब्द माझ्याकडून जावा आणि त्याचा दुष्परिणाम व्हावा. बार्शीतल्या एका ब्राह्मण महिलेने ओबीसी सर्टिफिकेट काढून त्याचा लाभ ते घेतलेला बी कळलं मला आज. तुमच्याकडे ते कळलं का मला तुळजापूरमध्ये कळालंय. मी संध्याकाळी ते रितसर निवेदन दिले ते बघतो आणि फडणवीसांनी तिथे बी काय केलं हे बघतो. मराठे डोळे उघडा, जागे व्हा, बरबाद होऊन जाते लेकरं पक्षाच्या नादात. विसरू नका, घरं सोडायचं शिका. तुम्हाला घरं सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठ्याचं रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामा नये. अख्खे मराठी अंतरवाली